फक्त माझे, म्हणजे मी पाठी लावून ठेवणार आहे त्याच्यावरती साक्षीदार राणे. ते हा काय प्रकार आहे, हे कधीतरी ब्लॉग बनवणार आहे, हे आता हे करायला लागले काय, जे मी बोलते तेच तुम्ही बोलता. आता काय झालं असं काही नाही हिला वाटतं मीची कॉपी करते, पण मीची बिलकुलही कॉपी करत नाही. आता मी आणि सख्खी बहीण आहे ना, त्यामुळे थोडं असं कंटेंट सेमच असणार ना. हिला वाटतं की मीच्या सारखं सेम कॉपी करते की काय, मला ही प्रत्येक शब्दात टोमणी देते, हा तू माझी कॉपी करते. पण असं काही नाहीये, मी मला जे येईल ते बोलते आणि जे येईल ते करते. एखादं कॉपी करते तर त्याला कॉपी करतच म्हणावा, एवढं नाही करत. तुम्हाला काय वाटतं मी हिची कॉपी करत असेल का? करते नाही करत मी. मला माहिती ना. आणि तुम्ही बघू शकता तिचे व्हिडिओ माझे व्हिडिओ पूर्णपणे वेगवेगळे असतात. आणि युट्यूब तिने ओपन करून खूप दिवस झाले आणि युट्यूब यार गप ना, मला बोलू दे ना बावळट. तुम्ही बघू बोलूनच देत नाही असे बघा. सेम दिसतो. नाहीच दिसत आम्ही सेम. ती मोठी मी छोटी आहे. लोकांना वाटतं आम्ही जुळ्या बहिणी, आम्ही नाही जुळ्या बहिणी. मी मोठी आहे. तिच्यात तर माझ्यात खूप जास्त बदल आहे. बघू शकता तुम्ही नीटपणे बघा. मी जिथं चालले तिथं मागे ती मला जे दाखवायचं ते आता हिचं 6 वाजता ब्लॉग पडणार आहे, 6 वाजता ब्लॉग पडणार करायचं काय. तिचा पण 6 वाजता ब्लॉग पडणार. मी आले पुढं, आता तुम्ही पहिले 3 वाजता मागं आली. मी तर पहिली गोष्ट तुम्हाला दाखवायला आले तर आमच्या घरामागं हे सगळं माझं आहे, हे सगळं झाड आहे माझं आहे, हे निमोनीचं झाड माझं आहे, हे आंब्याचं झाड आहे ना हे पण मी वाढवलंय, हे आंब्याचं झाड आहे ना हे पण मी वाढवलंय. म्हणजे मी लहानपणी काय करायचे, आमच्या गायांचं जे शेण राहायचं ते शेणखत तयार होईल राहायचं ना, मी पावडी घ्यायचे आणि पावडीने ते टोकरीत शेणखत भरायचे आणि मग ते या झाडांना टाकायचे. का बरं, या झाडे मोठे व्हावं म्हणून. तेव्हा आत्ता कुठे या झाडाच्या कायऱ्या खाली भेटतात. म्हणजे तुम्ही बघा इकडं सगळे झाडं, ही सगळे झाडं फक्त माझे, म्हणजे मी पाठी लावून ठेवणार आहे त्याच्यावरती साक्षीदार राणे. मी माझ्या भावाला सांगून ठेवले, तुला जेव्हा पोरं होतील ना तेव्हा त्याला सांगायचं साक्षी आत्याची झाड आहे सगळे. फ्युचर प्लॅनिंग केलं माझं. हे सगळे झाडं माझे. आणि तुम्हाला माहितीये का, या साईडला आहे, आता मी तुम्हाला दाखवते, या साईडला पण झाडं होते पण मी ते जपलेले झाडं टाकले. तुम्ही माझे झाडं बघा, एवढं सुंदर झाड आहे. मी तुम्हाला आमच्या घराच्या मागचा परिसर दाखवला. हे आमचं घर, ही आमची रूम आहे, या घराची सगळी. या रूममध्ये मी माझी बहीण राहतो. आणि बघा म्हणजे सगळे झाडं मी तुम्हाला दाखवते आमच्याकडे कोणते झाड आहे. तिकडे एक पेरूचं आहे, पहिलं पेरूचं आहे, निमोनीचं आहे, दुसरं हे आंब्याचं आहे बरं का. एक मिनिट पुढून दाखवते. हे आंब्याचं आहे, याच्या मागचं ना हे चिकूचं आहे, हे रामफळीचं झाड आहे. हे रामफळीचं झाड असं उगलं आहे. इथं टेरेस दिसतोय ना, टेरेसवरती तिथं मी रामफळ खात होते, कारण आमच्या घरात मलाच रामफळ आवडतं. मला मम्मीला मी रामफळ खात होते, तिथून मी खाली बिया फेकल्या, हे बी माझ्या नावावरती झालं. मग इथे रामफळीचं झाड उगलं आणि त्याच्यामुळं रामफळ, हां त्याच्यामुळं काय मी जे बोलते ते ही पोरगी बोलते म्हणून मी कन्फ्यूज हो रही. हे मागं आंब्याचं झाड आहे. असे सगळे झाडं माझे बघ. याला निमोनीचे कसे झाड, निमोनीचे हे लागले त्याला बारके बारके. तुम्हाला माहिती आहे की मी आता वावरात घेऊन आले तुम्हाला कशासाठी, म्हणजे मला झाडांची एवढी आवड आहे. मी ते झाडं तर लय जपले, पण तुम्हाला माहिती आहे की मी अजून एक वेगळं झाड लावलंय जे नीट उगतं का नाही माहिती. अननसचं झाड लावलंय मी. काय ते काय झालं मी व्लॉग बनवते ना म्हणून ती एकटं असं कॅमेऱ्यासमोर बोलते. मला काय झालं आता एवढे कॉल यायला लागले, एवढे कॉल आणि ते व्हिडिओ कंटिन्यू मी बोलत राहते ना, मग झोपेत मला बोलायची सवय लागली. मी झोपेत बोलत होते कंटिन्यू, माझी बहीण सांगत होती असं. त्याच्यामुळे मम्मी आता इकडं मम्मी घास कापती, मम्मी म्हणती एवढी बोलत ही तू झोपेत अशीच बोलत राहते. काय करणार आहे, ब्लॉग तर बनवायला लागणार आहे. मी तुम्हाला घेऊन आली इकडं माझं अननसचं झाड दाखवायला. तुम्हाला दाखवते मी, एक मिनिट. असं गबाळात लावलंय. मी म्हणतो ते मम्मी त्यांना इकडं नका लावू, पण ते म्हणे इकडं पाणी राहतं. त्याच्याजवळ हे गबळ झालं, हे काढायला लागन. टाईमच भेटला नाही गबळ काढायला. बा हे माझं अननसचं झाड आहे. हे कधी माहिती का, मी जेव्हा फर्स्ट इयरला हॉस्टेलवरती राहायचे ना, तेव्हा मी झेप्टोवरून हे बोलवलं होतं अननस. मग अननसचं पुढचं राहतं ना ते मी पाण्यात ठेवलं. मला काय माहिती, मी असंच पाण्यात ठेवलं, त्याला खालून अशा ढवळ्या मुळे आल्या. मग मी त्याच्यावरती थोडं रिसर्च केला, मग मला कळालं की अननसचं झाड असंच येतं, पाण्यात ठेवल्यावरती लवकर त्याला मुळ्या येत्या. मग मी ते नाशिकवरून बसमध्ये कसं तरी धरून घरी आणलं. घरी आणून थोडे दिवस इथं ठेवलं. घरी मग इथं लावायला आणलं, मग इथं लावून दिलं. आता त्याचं गवत काढायला लागले, गवत झालं, कारण लय दिवसापासून त्याला पाहिलंच नव्हतं, कारण पावसामुळे पाणी जातं म्हणून पाहिजे गरज नव्हती. आमच्या इथं अजून एक निमोनी होती वावरात, ती निमोनी पण आता खराब झाली थोडी.
चला तर आजच्या व्लॉगसाठी एवढंच. पटकत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मी पटकत माझ्या मम्मीसोबत माझा घास कापून घेते. तोपर्यंत तुम्ही पटकन सबस्क्राईब करून